नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अत्यंत शेतकऱ्यांसाठी एक उपयोगी असणारं जे काही सर्व सुविधांचा लाभ हा एकाच ठिकाणी त्यांच्यासाठी मिळण्यासाठी केंद्र शासन यांच्यामार्फत एक योजना आखण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे म्हणजेच ॲग्रिस्टॅक योजना. ॲग्रिस्टॅक या योजनेमध्ये काय आहे? तर ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये जे काही सर्व शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहेत, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पी-एम किसान, नमो शेतकरी योजना असेल किंवा इतर जे काही संपूर्ण योजना असतील, त्या संपूर्ण योजना हे कार्ड असेल, हे तर आपल्याला मिळण्यासाठी एकदम सोयीस्कर सोपं होणार आहे आणि जे काही पीक विमा असेल, जे काही फ्रॉडनेस करणारे जी लोकं आहेत, ह्याच्यानुसार आळा बसणार आहे त्यांना. त्यांच्यासाठी हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे. फार्मर कार्ड ऑक्टोबरपासून काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी कार्ड काढून घेतलेले आहे. तसेच आता हेच तुमचे जे काही फार्मर आयडी असेल, तेच ओळखपत्र म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र कसं काढायचं ते आपण सी-एस-सीच्या माध्यमातून कसं काढायचं ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम शेतकरी यांनी आपले जवळचं जे काही सी-एस-सी केंद्र असेल किंवा महाऑनलाईन सेवा केंद्र असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जात असताना तुमच्यासोबत तुमचं स्वतःचं आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर, सोबत तुमचा 7/12 तुमचे जेवढे काही 7/12 असतील, ते संपूर्ण 7/12 घेऊन जावा किंवा तुमचा 8 घेऊन जावा. हे सर्व कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं फार्मर आयडी सी-एस-सी केंद्रामधून बनवून दिला जाईल. तर सी-एस-सी केंद्रामधून फार्मर आयडी कसा बनवला जाईल ते आपण सविस्तर या ह्याच्यामध्ये लाईव्ह प्रोसेसमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला Googleमध्ये सर्च करायचं आहे. स्क्रीनवर जी लिंक दिसत आहे ती लिंक सर्च करून घ्यायची आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. असं पेज ओपन तुमच्यासमोर झालेलं आहे. झाल्यानंतर लॉग इन विथ सी-एस-सी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा सी-एस-सी आयडी जो काही असेल तो आयडी आणि पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा जो काही कॅप्चा असेल तो खाली बॉक्समधला कॅप्चा तुम्हाला टाकून साइन इन यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. साइन इनवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमची सी-एस-सी आयडी जी आहे ती ॲग्रिस्टॅक वेबसाईटवर ओपन होईल. आणि आयडी ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर अचूक टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरिफिकेशन पेंडिंग खाली यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. डायरेक्टली केल्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही आधार नंबर असेल त्याच्या आधारावर जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला टाकून घेऊन खाली व्हेरीफायवर क्लिक करून घ्यायचा आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर खाली शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. परत ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पीसुद्धा व्हेरीफाय करून घेऊन खाली तुम्हाला घ्यायचा आहे. इथं शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचं खाली जे काही कास्ट असेल तर कास्ट कॅटेगरी त्यांची शेतकऱ्याची जी आहे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, जनरल जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तिथं केअर ऑफमध्ये टाकून माहिती घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुमचा जे काही आधारवर जो पत्ता असेल तो तुम्हाला पत्ता संपूर्ण इंग्लिश आणि मराठीमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं खाली जे काही लँड टाईप असेल ते व्हेरीफाय ओनर असेल करून घ्यायचं आहे. फेस डिटेल्सवरती क्लिक करून तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तुमचं जे काही गाव असेल ते तुम्हाला यादीमधून गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुमचा गट नंबर जो असेल तो गट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि पुढे सबमिट यावरती टाकायचं आहे. त्यामधून तुमचे जे काही गट नंबर नाव असतील त्याच्यातून जे काही नावाचं आपल्याला ज्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जो काही चेकबॉक्स असेल त्या चेकबॉक्सवरती इकडं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर खाली सबमिटवरती क्लिक करायचं आहे. करण्याअगोदर तुमची तिथली डिटेल्स पूर्ण पाहू शकता. त्यानंतर खाली व्हेरीफाय ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे. चेकबॉक्सवर क्लिक करून खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला जे काही इथं माहिती तुमची डिटेल्स असेल ते तुम्ही बरोबर आहे का ती पाहून घ्यायचं आहे. नावामध्ये काही फरक वगैरे असेल तर थोडं लई तिथं मिसमॅचमध्ये दाखवलं जाईल. ते काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर खाली घेऊन तुमचं जे काही अप्रूव्हल डिपार्टमेंट असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली चेकबॉक्स जे असतील ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक करण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती पाहून घ्या. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही ओ-टी-पी असेल, आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल, ई-साईनसाठी प्रोसेस मागितली जाईल. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पीवर क्लिक करून तुमचा जो काही मोबाईलवर परत ओ-टी-पी जाईल तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला इथं सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली दाखवलं जाईल आणि तुमचा एनरोलमेंट आयडी दाखवला जाईल तो तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा त्याची प्रिंटसुद्धा घेऊ शकता. तो कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला पुढील आधारनुसार किंवा एनरोलमेंट स्टेटनुसार चेक करता येईल किंवा डाउनलोडसुद्धा तुम्ही ते फाईल करून तुमच्याजवळ ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जवळचं जे काही सी-एस-सी केंद्र असेल त्या ठिकाणी जावा. त्या ठिकाणी तुमचा फार्मर आयडी वगैरे बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं बनवल्यानंतर काही कालावधीनंतर तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊन तुम्हाला ते स्टेटससुद्धा तिथं चेक करून घ्यायचं आहे. कारण असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.
जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.